रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथे पर्यटक फिरण्यासाठी येत असतात। मात्र इथे येणारा प्रत्येक पर्यटक हा निराश होऊन जातो। हे असं का होतंय? हे जाणून घेऊया आजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून। रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानशूर भागोजी शेटकीर या कमानीतून तुमचे रत्नागिरीत स्वागत होईल। तिथला कॉन्क्रीटचा रस्ता पाहून तुम्ही सुखावून जाल, पण हे सुख फक्त थोड्याच वेळापुरतं असेल। पुढे येताच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसतो। त्या परिसरात येताच आपल्या स्वागतासाठी खड्ड्यांची भव्य रांगोळी काढलेली दिसेल। हे खड्डे वाचवत वाचवत तुम्ही रत्नागिरी महानाका बस डेपो परिसरात याल। या परिसरातही खड्ड्यांची अक्षरशः माळ गुंफलेली दिसून येईल। पुढे जेल नाका, इथे खड्डे कमी आणि मोठमोठाले चरच जास्त। या चरातून वाट काढणे हे सर्वात मोठे दिव्य। यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडलात तर जिंकलात म्हणून समजा। मात्र हा खडतर प्रवास इथेच संपत नाही। पुढे तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल ते नगर परिषद परिसरात याल। इथे खड्डे नाही तर इथे खडीची जबरदस्त आरास। या आरासीवरून चालताना तुम्हाला नागिन डान्स केल्याचे सुख अनुभवायला मिळेल।
तेथून पुढे तुमचा प्रवास रत्नागिरी बस स्थानकाकडे सुरू होईल। हा परिसर म्हणजे एसटी बसचे आगार कमी आणि खड्ड्यांचे आगार जास्त। येथे शाळा आहेत, बाजारपेठ आहेत, बस स्थानकं आहेत आणि वाहनांची गर्दी देखील आहे। यामुळे येथून वाहन चालवणे हे मोठे आव्हान। रत्नागिरीकर याच खड्ड्यातून मोठ्या शिताफीने प्रवास करत असतात। विद्यार्थीही याच खास खळग्यातून वाटा काढत आहेत। वृद्धजन याच रस्त्यातून ये जा करत आहेत। मात्र इतके साऱ्या जनतेचे हाल होऊनही रत्नागिरी प्रशासन याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही की लोकप्रतिनिधी अवाक्षर बोलायला तयार नाही। त्यामुळे सहनशीलता संपलेल्या रत्नागिरीकर नागरिकांच्या प्रतिक्रिया आता संतप्त व्हायला लागल्या आहेत। काय नाही, खड्ड्यात गेली रत्नागिरी, बाकी काही नाही। माझा जन्म इथे झाला, माझं वय वर्ष 43 आहे, पण गेली अनेक वर्ष मी पाऊस आला की अशीच अवस्था बघतोय। त्यामुळे मला नाईलाजाने म्हणावं लागतंय, खड्ड्यात गेली रत्नागिरी। दररोज पालक लहान मुलांना आणून या शाळेमध्ये रिक्षा आणि निरनिराळ्या वाहनाने सोडतात। या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांना इथे जे आणण्यासाठी सुकर रस्ता पाहिजे, तो रस्ता नाही आहे। रस्त्याची खूपच मोठी दुर्दशा या गेटजवळच झालेली आहे आणि वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणलेली आहे की इथून मुलं आपले पालक आईवडील त्यांना स्कूटरवरून रिक्षातून अशा मोठ्या गाड्यातून पण घेऊन येतात, परंतु इथले जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे चुकवता या विद्यार्थ्यांचे इथे दर दिवशी कोणी ना कोणीतरी पडून सातत्याने अपघात होत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।